मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ या विधान परिषदेच्या महत्त्वाच्या निवडणुका येत्या 26 जून रोजी होत आहेत आणि त्याच्या प्रचारार्थ म्हणा किंवा त्या कशा रीतीने आपण त्याच्यामध्ये विजय संपादन करू यासाठी मार्गदर्शन करण्यासाठीचा आज एक प्रयत्न आपण इथे दक्षिण मध्य मुंबई या लोकसभेच्या क्षेत्रामध्ये करत आहोत। व्यासपीठावर या निमित्तानं उपस्थित शिवसेनेचे नेते आमदार ॲडव्होकेट अनिल परब जे मुंबई पदवीधर या महत्त्वाच्या अशा विधान परिषदेच्या मतदारसंघाचं उमेदवार म्हणून शिवसेनेचं प्रतिनिधित्व करतायत। श्री जमो अभ्यंकर साहेब ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये एवढं हिमालय एवढं काम केलेलं आहे, ते शिक्षक सेनेचे अध्यक्ष। व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे उपनेते मिलिंद वैद्य, आमचे विभाग प्रमुख, दोन्ही विभागाचे 9चे आमचे प्रमोद शिंदे, 10चे आमचे महेश सावंत, सचिव आमचे साईनाथजी, या चेंबूर विधानसभेचे आमदार प्रकाश फातर्पेकरजी, महिला संघटिका विभाग संघटिका आमच्या सविताताई, पद्माताई, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित शिवसैनिक बंधू भगिनींना। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। अनिल परब यांनी फार विस्तृतपणे आणि छान पद्धतीनं तुम्हाला तुमची जबाबदारी सांगितली, या निवडणुकीचं महत्त्व सांगितलं, या दोन्ही निवडणुकांचं, आणि सकाळी 7 ते 6 ही वेळ सांगितली सगळ्यात महत्त्वाची आहे। कारण पहिला टप्पा हा जवळजवळ संपूर्ण झालेला आहे। 1,20,000 या मुंबई पदवीधरचे एकंदर मतदार असतील आणि शिक्षक मतदारसंघामध्ये 16,000 मतदार आहेत। आणि या दोन्ही विधान परिषदेच्या अगदी महत्त्वाच्या या निवडणुकांकरता आपलं या 9 आणि 10 या विभागाचं संपूर्ण दायित्व, जबाबदारी ही आपल्या सगळ्यांवर आहे। 7 ते 6 ही वेळ आपण जरूर स्वतः मागून घेतली। याचं कारण की 8 ते 4 या वेळेदरम्यान एकतर जसं अनिल परबांनी सांगितलं की सकाळी एकदा मतदार आपल्या कामावर रुजू झाला की त्याच्यानंतर त्यानं परत येऊन त्या ठिकाणी मतदार म्हणून आपलं कर्तव्य करणं हे थोडंसं बरेचसे करतातही, परंतु अनास्था असते की मी नाही गेलो तर काय आहे, आता एवढी मोठं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, शिवसेना नेहमी जिंकत आली नाही, हा मतदारसंघ आपण तर जिंकणारच आहोत, मी न गेल्यानं काय होणार, अशा प्रकारचं संभावना अशा प्रकारची खूप असते। आपल्याला सकाळी 7 वाजता जे अनिल परब साहेबांनी सांगितलं किंवा इतर वक्त्यांनी याचं महत्त्व सांगताना निषेध केलं, तर सकाळी सुरुवातीलाच ते येतील याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला लागेल। आणि त्यासाठी तुम्ही स्वतः मग त्या मतदारांशी तुमचा संपर्क असणं गरजेचं आहे। मतदारांशी संपर्क त्या निमित्तानं तुम्हाला विभाग प्रमुखांनी दिलेल्या सूचना नक्कीच असतील की संपर्क करताना संपर्क म्हणजे काय, तुम्ही रोज तर त्या मतदाराच्या घरी जाऊ शकत नाही, जाणार नाही। तुम्ही काही ठराविक गोष्टी आहेत ज्या आपण केलेल्या आहेत। मतदारांपर्यंत जाताना तुम्ही इथं जे मतदान नोंदवलेलं आहे, मग शाखानिहाय आपण केलेलं आहे, त्याची सगळी विभागणी केलेली आहे। एका विशिष्ट पदाधिकाऱ्याला, मग तो संघटक असेल, समन्वयक असेल, उपशाखा प्रमुख असेल, तुमचा गटप्रमुख सुद्धा असू शकतो, शाखा प्रमुख स्वतःही, उपविभाग प्रमुख आहे, या सगळ्यांजवळ ठराविक यादी आहे की त्यांनी मतदान जे नोंदवलेलं आहे त्याच्याजवळ त्या मतदारापर्यंत जाताना तुम्हाला या आपल्या उमेदवारांची जे काही पत्रक आहेत ही पत्रकं आपण घेऊन जाता, ही पत्रकं त्यांच्यापर्यंत पोहोचवा।
पोहोचवता. तुम्ही नोंदणी करताना ज्या गोष्टी जो संपर्क तुम्ही साधलेला आहे किंवा जी सहजता तुमची आणि मतदारांबरोबर झालेली आहे ती कायम ठेवणं या निवडणुकीचं फार महत्व आहे. त्याला ते करत असताना तुम्ही आता पत्रक आपली किती गेली आतापर्यंत? पहिलं एक पत्रक गेलेलं आहे. अनिल, आता दुसरं पत्रक वगैरे काय आपल्याला येणार आहे? सेकंड इयर आदित्य साहेबांचं आणि उद्धवजींचं पत्रक एक अपील जाणार आहे. हे अपील घेऊन जाताना तुम्हाला आपण म्हणजे मी स्वतः आता माझ्याजवळ जर 25 मतदार असतील मी नोंदवलेले म्हणा किंवा माझ्याजवळ आलेली जबाबदारी म्हणा, मी त्या 25 मतदारांना स्वतः देणं हे आपलं कर्तव्य ठरतं. तुम्ही गेलात, एखाद दुसरा मिळाला नाही, चार मतदारांना तुम्ही दिलं, पण बाकीचे तुमचे 4 राहिले तर बाबा नंतर कोणतरी असेल त्या आपल्या सहकार्याला दिला आहे, तो आल्यानंतर त्यांना दे. ते केलं तर तुमचं थोडंसं का होईना पण तुम्ही दुरावता. आपण ज्या वेळेला स्वतः मतदारांजवळ जातो आणि प्रत्येकाला दिलेलं काम हे नेमकं आहे. आणि त्यामुळे अनिल परब यांनी जे तुम्हाला सांगितलं की सकाळचं उठणं आणि हे आपलं कर्तव्य आहे आता. कारण ह्याला पॉलिटिकल चॅलेंज आहे, ह्याला फार वेगळं महत्व आहे. जसं त्यांनी सांगितलं, मी स्वतः या गोष्टीची खात्री करून घेतली आणि म्हणून मी इथं सांगतोय. मी आता जो आलो तर अशा ठिकाणाहून आलो की इथं या मतदारसंघामध्ये RSSची माणसं फिरता आहेत आणि ते प्रचारक म्हणून जे जात आहेत ते व्यवस्थितरित्या त्यांचा प्रचार करतायत. शिवसैनिक म्हणून आपण नक्कीच वरचढ आहोत. शिवसैनिक म्हणून तुमचं जे काही तुमची प्रतिमा लोकांमध्ये आहे ती नक्कीच वरच्या दर्जाची आहे. कारण याच्यामधला फरक असा की त्यांचा प्रचारक असू द्या किंवा त्यांचा कार्यकर्ता असू द्या, त्याच्यामधला आणि शिवसैनिकांतला मधला फरक असा की ते मतदार त्यांना माहिती आहे की उद्या एखादी आपत्ती आली, उद्या एखादी दुर्घटना घडली, एखादी आकस्मिक प्रसंग आला तर माझ्या कुटुंबाकडे माझ्या स्वतःजवळ म्हणा किंवा माझ्या आप्तेष्टांजवळ कुठेही फोन केला किंवा माझ्या घरी सुद्धा येणारा तो शिवसैनिक असतो. तो दुसऱ्या पुढच्या पक्षाचा किंवा पुढचा प्रचारक येऊन तिथे मदत करायला येत नाही. हा सगळ्यात मोठा फरक आहे. आणि त्यामुळे तो घट्टपणा, ती एक आपुलकी, तो एक जिव्हाळा हा आपल्या आणि त्या मतदारांमध्ये. त्यामुळे प्रत्येकाचं तर कर्तव्य आहे की काय होईल ते होऊ द्या, माझ्याजवळ जी जबाबदारी आहे ती मी पूर्ण करणारच. या मतदारसंघाची आणि एक वैशिष्ट्य आहे की आपल्याला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला रिझल्टच कळतो. कारण आपण नोंदवलेले मतदार असतात, आपण नोंदवलेल्या मतदारांना घेऊन आलेल्या आपल्याजवळ असलेली टिकमार्क असते. संध्याकाळी 6 वाजता ज्या वेळेला तुम्ही हे करता तिथं आपण मोजत गेलो की आपल्याला लगेच कळतं की आपल्याला पडणारी मतं किती, आपली पडलेली मतं ही 50% जास्त झाली की आमचा विजय नक्की. आपण हे सांगत आलेलं आणि तुम्ही या गोष्टीशी परिचित आहात. म्हणजे मी हे काहीतरी वेगळं सांगतो अशातला भाग नाही. कारण दरवेळेला आतापर्यंत आपण ही जी मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे ही सातत्यानं शिवसेनेचा गड आहे. आपण सातत्यानं जिंकत आलेलो आहे प्रमोद नवलकर साहेबांपासून. त्यामुळे हे काम तुम्हाला माहित आहे. परंतु त्याच्यामध्ये दिरंगाई नको, त्याच्यामध्ये हलगर्जीपणा नको, निष्काळजीपणा नको. आपल्याला हे करायचंच आहे आणि ते तुम्ही करून दाखवलंय. हे लोकसभेमध्ये मी स्वतः पाहिलेलं आहे. त्यामुळे मी तुमचा एक कृतज्ञता व्यक्त करतो की तुम्ही इथे माझा सत्कार केला. अहो, त्या याचे शिल्पकार तुम्ही आहात. मी तुमचा सत्कार करायला पाहिजे, तुम्ही माझा सत्कार केला. कारण हे नातं हे शिवसेनेचं नातं आहे. हे शिवसेना प्रमुख हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेलं हे कुटुंब आणि हे परिवार आहे, हे शिवसेना म्हणजे. आणि ते इतर पक्षांना लागू होत नाही. त्यामुळे आताची तुमची जबाबदारी ही सगळ्यात मोठी आहे. छोटी नीट नेटकी एवढी जबाबदारी आहे पण ती फार महत्वाची आहे. एक मतदार चुकला तर आपण एक मोठी पायरी चुकलो हे लक्षात ठेवा. त्यामुळे कुठेही तुमच्याजवळून चूक होणार नाही याची खात्री आहे, अपेक्षा नाही आहे, खात्री आहे मला. कारण तुम्ही केलेलं काम आपल्या नजरेसमोर आहे. या बाबतीमध्ये तुम्हाला विभाग प्रमुखांकडून, तुम्हाला शिवसेना भवनमधनं, साईनाथ दुर्गेंकडनं विचारपूस झाली, विचारणा झाली तर कुठेही अशा प्रकारचा मनामध्ये किंतु सुद्धा येऊ देऊ नका.
की काय साहेब आम्ही करतोय ना, कशाला प्रत्येक वेळेला आम्हाला हे करता. हे करणं हे तुमच्या जेवढं आपल्या पक्षाच्या हिताचं आहे तेवढंच तुमच्या हिताचं आहे. याचं कारण की एक एक आपल्याला मिळणारा आमदार हा शेवटी आपल्याला त्या यशाकडे घेऊन जाणार आहे, जिथं आपण सगळेजण डोळे लावून टक लावून बघून बसलेला आहोत की 2022 मध्ये आपल्या मुख्यमंत्री उद्धवजींना ज्या पद्धतीनं पायउतार करण्यात आलं त्याचा बदला घ्यायचा आहे. ती विधानसभा काबीज करायची आणि विधानसभा काबीज करण्यासाठी प्रत्येक परिषदेतल्या आमदारांचा आपल्याला पाहिजे. त्यामुळे याचं महत्व लक्षात घ्या. याची संपूर्ण व्यवस्था, कारण मतदारांची सोय कशा रीतीने करायची, काय करायचं हे अनिल परबांनी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगितलं की आपण त्याला घेऊन त्याला मतदार पेटीपर्यंत घेऊन जायचंय, मतदान केंद्रापर्यंत घेऊन जायचंय, मतदान झाल्यानंतर त्याला परत जिथं त्याला पाहिजे तिथे सोडायचं आहे. पण ते करत असताना त्याच्याजवळ ती एक स्लिप देणं हे फार गरजेचं आहे आणि ते त्याच्यामध्ये व्यवस्थित लिहिलेलं असेल. तुम्ही त्याला हिणवायला नको, परंतु आपलं जो काही एक सहजता निर्माण होते, एक जिव्हाळा किंवा आपुलकीचा संबंध नाही होतो, त्यावेळेला चांगल्या रीतीनं सांगणं कोणी आक्षेपाला घेत नाही किंवा कोणाला कुठची काय उपेक्षा झाली किंवा माझी अवहेलना झाली अशा प्रकारचा भाग होत नाही. परंतु याच्यामध्ये फार सातत्य राखणं हे फार गरजेचं आहे. आंबेडकर साहेबांनी जे शिक्षण क्षेत्रात काम केलेलं आहे हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आपण सगळ्यांनी तुम्ही ऍडमिशन पासून तर मी तर त्यांना सुरुवातीला ज्यावेळेला शिक्षण संचालक होते आंबेडकर साहेब, तुम्ही तुमच्या कार्यालयात बसत होता त्यावेळेला सुधीर भाऊंच्या माध्यमातून आम्ही पुढच्या ऍडमिशनसाठी पण या आंबेडकर साहेबांनी कधीही त्यावेळेला त्यांचा पॉलिटिकल पार्टीशी कुठचाही संबंध नव्हता, म्हणजे एक चांगले कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून काम करत होते. परंतु मला आठवत आहे जसं आम्ही जाऊन कुठच्या ऍडमिशनसाठी जात होतो, ज्या कार्यतत्परता म्हणतात किंवा कर्तव्य दक्षता म्हणतात त्याचं खरं प्रतिबंध उदाहरण ते आंबेडकर साहेब एवढ्या चांगल्या ते करायचे की ऍडमिशन मिळवून देणं जसं आम्हाला आपल्यासाठी करायचं तसे इतर शिवसैनिकांसाठी निश्चितच केलेलं होतं. आणि म्हणून त्यांच्या प्रती असलेला आपल्या शिवसैनिकांचा आदर हा त्यांनाही माहिती आहे. शिक्षक सेना मोठी केलेली आहे, शिक्षक सेना आज नावाजलेली आहे आणि म्हणून शिक्षक मतदारसंघामध्ये सुद्धा आपल्याला दमदारपणे आतापर्यंत आपण मुंबई पदवीधर हे तर आहेच, हा तो पाहिजेच, पण त्याच्या जोडीनं शिक्षक मतदारसंघ सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. आणि त्यामध्ये त्यांनी केलेलं काम, त्यांचे जे सगळं मला वाटतं तुमचं अपील गेलेलं असेल, पाठवलेलं असेल, तर हे सगळे आपण मतदारांपर्यंत जाणं, कारण आपल्या उमेदवारांची जी उंची आहे, आपल्या उमेदवारांची जी कर्तबगारी आहे, उमेदवारांची जी एक प्रतिभा आहे ती एवढी उंच आहे की त्याच्या आजूबाजूला सुद्धा इतर हे येऊ शकत नाही. परंतु हे जरी असलं तरी निवडणूक ही निवडणूक असते, त्याला सोपी म्हणून आपण घेणं काम नाही की आमचं रजिस्ट्रेशन खूप झालेलं आहे. आज या मतदारसंघामध्ये दक्षिण मध्य मुंबईच्या या लोकसभा क्षेत्रातील 6 विधानसभांमध्ये एकूण मिळून 15,500च्या वरती आहे, 15,700 काहीतरी मतदान आहे. त्या ह्याच्यामध्ये आपल्या माहीम, बडाळा आणि धारावी या ह्याच्यामध्ये जवळजवळ 6,000च्या 6,000-6,500 आहे. आणि बाकी आपल्या प्रमोद तुमच्या इथे हेच मतदान अधिक जास्त आहे, 15,000 एकंदर. मला वाटतं माहीममध्ये जास्त आहे, माहीममध्ये 4,400 4,500 पर्यंत आहे. तर तर तशा प्रकारचं आपल्याला असलेली जबाबदारी. आपल्या इथे 6,000-6,500 आहे आणि तिथे 8,500-9,000 आहे. त्यामुळे प्रत्येकानं ही जबाबदारी घेणं माहीममध्ये खास करून द्यायला लागेल, माहीममध्ये उतरवायला लागेल, माहीममध्ये डोळ्यात तेल घालून ना तशा रीतीने आपल्याला काम करायला लागेल. नाही, विनोदाचा भाग नाही आहे, कारण सिरियसनेस या गोष्टीमध्ये आहे. आणि सगळ्यात मोठी प्रतिभा जर हे बघत असतील, जसं अनिल परबांनी सांगितलं की अनिल परब यांना विधान परिषदेमध्ये शिरता कामा नये किंवा त्यांना प्रवेश मिळू नये, हे जसं चंग त्यांनी बांधलाय तर तसाच एक पण शिवसैनिकांनी या इथे केलेला आहे की अनिल परब हे तिथे विधान परिषदेमध्ये सातत्यानं जशी विधान परिषद आजपर्यंत गाजवत आले, एक महाराष्ट्राचा मराठी माणसाचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बुलंद आवाज तेवढ्या खणखणीतपणे
या येणाऱ्या विधान परिषदेमध्ये दाखवतील तिथे गाजवतील, तर त्यामुळे अनिल परब हे निश्चितच जातील आणि त्यांच्या जोडीला आपले शिक्षक मतदारसंघातून, मुंबई शिक्षक मतदारसंघातून जमाव अभ्यंकर साहेब एक आणि त्या परिषदेची शान वाढवण्यासाठी सज्ज आहे. या दोघांनाही आपल्याला घेऊन जायचं आहे. तुम्हाला तुमचं कर्तव्य करताना तुमच्या ज्या 2-3 गोष्टी ज्या तुम्हाला करायच्या आहेत याची उजळणी सांगायला नको. तुम्ही ती रोज करत असाल, करत नसाल तर सांगितलं म्हणून तरी ते करा. आणि सकाळीच आपण जसं सकाळच्या वेळेला जे होईल त्याच्यामध्येच आपला विजय सगळ्यात जास्त होईल. त्याच्यानंतर धावपळ असते, त्याच्यानंतर मतदारांना हे करण्यासाठीचं सुद्धा काम आपलं चालूच राहणार आहे. सुट्टी नाही. एरवी रविवारचा दिवस वगैरे असतो, पण या वेळेला वर्किंग डे आहे आणि वर्किंग डे असल्यामुळे कामावर जाणारे हे कामावरच जातात. फार क्वचित असे असतील की बाबा आपण स्वतःहून, परंतु या लोकांना आणणं आणि ते करून घेणं आणि ते व्यवस्थितरित्या करून घेणं. काही त्यांनी सांगितलं तर खरं आहे की पदवीधर असून सगळ्यात जास्त मतं बाद होतात पदवीधरांची. कुठल्याही निवडणुकीमध्ये हे पदवीधरांसाठी खरोखर लाजिरवाणं म्हणता येणार नाही, परंतु कुठेतरी अक्षम्य सुद्धा आहे. तर त्या याला बॉक्समध्ये तुम्हाला जी एक फक्त असं हे करायचं आहे, एक काडी व्हर्टिकल लाईन करायची आहे, ते फक्त तेवढं करणं. कारण इथे सुद्धा ग्रॅज्युएट्स असतील ना, आहे ना, इथे मतदार किती आहेत? चांगली संख्या आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःही लक्षात ठेवा, नाहीतर बाकी मतदारांना सांगत असाल आणि कुठेतरी आपण चुकता कामा नये. कारण अगदी मेटिक्युलसली काम करण्याची ही निवडणूक आहे आणि ते आपण सर्वजण कराल अशी आशा व्यक्त करतो. आशा व्यक्त करत नाही तर खात्री बाळगतो. आणि हे दोन्ही उमेदवार विधान परिषदेमध्ये शानमध्ये आपल्याला घेऊन जायचं, इकडनं मिरवणूक काढून आपण त्याला घेऊन जाऊया विधान परिषदेमध्ये. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. टाळ्या जेवढ्या जोरात आहेत तेवढी तयारी जोरात असेल अशी खात्री बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.